पारतंत्र्याच्या काळात ध्वज हातात धरणे, वंदे मातरम घोषणा देणे हे कठीण होते, पण हातातील ध्वज जमिनीवर पडू न देण्यासाठी व त्याचे प्राणपणाने रक्षण करण्यासाठी देशभक्तांनी प्राणांची बाजी लावली। त्यामुळे भारतीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या ध्वजाला मानवंदना देत आजी माजी सैनिकांच्या कार्याला सलाम करीत मानवी तिरंगा ध्वज साकारून ध्वजदिन साजरा करण्यात आला। तब्बल 250 विद्यार्थ्यांनी मानवी तिरंगी ध्वज साकारून आगळीवेगळी मानवंदना दिली आहे। नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ध्वजदिन साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते। देशाच्या सीमांचे व स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती समाजाचे काही ऋण आहे, तसेच नागरी जीवनात उद्भवणाऱ्या समस्या, वादळे यासह नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत कार्य करणाऱ्या सैनिकांचेही आपल्यावर ऋण आहेत। त्यामुळे त्यांना सलाम करण्याची संधी ध्वजदिनाच्या निमित्ताने साधत विद्यार्थ्यांनी हा ध्वज साकारला। तसेच लष्कराच्या तिन्ही दलांचे ध्वज देखील यावेळी साकारण्यात आले।